वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। तर आज आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन बघायची आहे। तर ती नोटिफिकेशन कोणती आहे, तर जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना MST CET किंवा JEE क्लासेस लावायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना जे काही टॅब आहे ते मोफत मिळणार आहे आणि डेली 6 GB नेट त्यांना वापरायला मिळणार आहे। म्हणजेच ऑनलाईन जे काही क्लासेस आहेत महाज्योतीमार्फत मिळणार आहे त्याच्यामार्फत। तर आपण ही जी काही नोटिफिकेशन आहे ते चांगल्या प्रकारे इथं पाहूयात। इथं आपल्याला ही नोटिफिकेशन दिसत आहे, ॲप्लिकेशन फॉर JEE NEET नीट MST CET बॅच 2026 to 28 ट्रेनिंग। तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि परिपत्रकावरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि रजिस्ट्रेशन लिंक आहे, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून नोटिफिकेशन आहे आपण डाउनलोड केलेलं आहे। JEE NEET MST CET 2026-28 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत JEE NEET MST CET बॅच 2026-28 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येईल। योजनेचा लाभासाठी पात्रता: विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी, विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावी, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असा। 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत? आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित फोटो त्याचा, रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास दाखला, अनाथ असल्यास दाखला, वरील सर्व दाखले आमच्याकडे काढून मिळतील। अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरती जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE NEET MST CET बॅच 2026-28 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करावे। तर आता सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण पुढील प्रमाणे: इतर मागासवर्गाकरता 59%, विमुक्त जातीकरता 10%, भटक्या जमातीकरता 8%, भटक्या जमाती क करिता 11% आहे, भटक्या जमाती ड करिता 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%। समांतर आरक्षण पुढील प्रमाणे: प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा राखीव आणि दिव्यांगाकरता 4%, अनाथांसाठी 1%। अटी व शर्ती आहेत तर त्या व्यवस्थित पाहून घ्या। अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30/5/2026 आहे। जवळपास तुम्हाला तब्बल 1 महिना जास्त आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, त्याकरता तुम्हाला अर्ज ऑनलाईनच भरायचा आहे। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकारी व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील। अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे। सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील। जे विद्यार्थी सदरचे कागदपत्रे सादर करणार नाही अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल। कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल। अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क साधावा। आता आपण हे जे काही परिपत्रक आहे परिपूर्ण पाहिलेले आहेत आणि अर्ज कशा प्रकारे भरायचा ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे।
महाज्योतीच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं पदपत्रक आपण पाहिलेलं आहे. आता रजिस्ट्रेशन लिंक इथं दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आणि रजिस्ट्रेशन लिंक ओपन होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पेज दिसणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE NEET MSc CET ट्रेनिंग 2026-28. एंटर मोबाईल नंबर. आता तुमचा 10 डिजिटचा जो मोबाईल नंबर आहे इथं एंटर करायचा आहे. इथं आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला OTP येणार आहे. तो OTP आपल्याला फिलअप करायचा आहे. अशा प्रकारे फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे. याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची टाकायची. ॲप्लिकेशन फुल नेम, मिडल नेम, लास्ट नेम, नंतर ॲप्लिकंट्स फादर नेम, फुल मिडल अँड लास्ट, नंतर जेंडर ॲप्लिकंट्सचं, डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. नंतर तुम्ही ऑर्फन आहात का किंवा डिसेबिलिटीज आहे का, सोशल कॅटेगरी तुमची टाकायची आहे. नंतर नॉन क्रिमिलियर आहे का त्याचा नंबर वगैरे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून माझा नंबर तुम्हाला मिळेल आणि तिथून तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि तुमचा फॉर्म मी भरून देणार आहे. आणि अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही JPGमध्ये किंवा PDF मला शेअर करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.